तेल्हारा तालुक्यात खंडाळा बोरव्हा शिवारात 2 मे रोजी अचानकपणे सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। शेतीच्या कामाला गेलेले शेतमजूर घाबरून सैरावैरा पडू लागले, तर या परिसरातील हिवरखेडसह अनेक घरांचे छपरे उडून बरेच नुकसान झाल्याची घटना घडली आहे। निसर्गाच्या कोपाचे दुर्दैव म्हणजे खंडाळा येथील शेख अहमद, शेख रशीद, स्वप्नील धूड, शेख नासिर, शेख शाबीर, शेख समीर, शेख मुन्ना हे चौघे बुधवारी आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते। काम करीत असताना खंडाळा बोरव्हा शिवारात जोरदार पाऊस सुरू झाला। पाऊस सुरू होताच हे चौघे जण आंब्याच्या झाडाखाली आपला आसरा घेण्यासाठी गेले, परंतु तितक्यातच आंब्याच्या झाडावर वीज पडली। त्यात खंडाळा येथील शेख अहमद, शेख रशीद वय 38 वर्ष हा इसम जागीच ठार झाला व स्वप्नील धूड वय 28 वर्ष, शेख नासिर, शेख शाहीर वय 20 वर्ष, शेख समीर, शेख मुन्ना हे 3 जण त्या घटनेत गंभीररित्या जखमी झाले। ही बातमी कळताच तेल्हारा तहसीलदार डॉक्टर संतोष येवलीकर यांनी चौकशी केली, तर हिवरखेडचे ठाणेदार धीरज चव्हाण, PSI गोपाल दातीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश तायडे, निलेश खंडारे, प्रवीण गवडी यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व गंभीर झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले। पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत। हिवरखेड परिसर असलेल्या या भागाची शासनाने सर्वे करून मदत करावी, मृतक व जखमींना शासकीय मदत द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।